नागपूर सायबर पोलिसांनी ऑनलाईन आर्थिक फसवणुकीत वापरल्या जाणाऱ्या म्यूल अकाउंट पुरवणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। या प्रकरणात मौदा तालुक्यातील धानला येथील उज्ज्वला ताराचंद्र राजकिरे, सलीम जाकीर शेख, भारत आणि अमित रामटेके यांच्यासह त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांच्या तपासात आरोपींच्या ताब्यातून तब्बल 209 एटीएम कार्ड, 180 स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश, 40 बँक पासबुक, 45 चेकबुक तसेच विविध बनावट कंपन्यांचे रबरी शिक्के जप्त करण्यात आले। प्राथमिक तपासादरम्यान निष्पन्न झाले की आरोपींनी आपसात संगनमत करून विविध बँकांमध्ये खोट्या नोंदी व बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक खाती उघडली होती। ऑनलाईन सायबर गुन्ह्यांतून मिळणारा बेकायदेशीर पैसा या खात्यांमध्ये जमा करायचा, तो अन्य खात्यात वर्ग करायचा आणि नंतर रोख स्वरूपात काढून घ्यायचा। अशा प्रकारे पैशांचा मूळ स्रोत लपवण्यासाठी या खात्यांचा वापर केला जात होता। ही सर्व खाती सायबर गुन्हेगारांना भाड्याने किंवा करारावर उपलब्ध करून दिली जात असल्याचा पोलिसांना प्रबळ संशय आहे। आरोपींनी बनावट कंपन्यांचे रबरी शिक्के तयार करून फसव्या बँक खात्यांना कायदेशीर व वैध स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता। या गंभीर प्रकाराची दखल घेत नागपूर सायबर पोलिसांनी 5 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केलाय। सध्या पोलीस या रॅकेटच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा बारकाईने मागोवा घेत असून या आंतरराज्य किंवा स्थानिक जाळ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा कसून शोध घेत आहे। सायबर पोलीस स्टेशन नागपूर शहर कडून जे एक कारवाई करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये काही लोक हे म्यूल अकाउंट्स जे आहेत लोकांच्याकडून पासबुक्स, एटीएम कार्ड, त्यांचे सिम कार्ड असे घेऊन त्यांच्याकडे जमा करत आहेत आणि ते सायबर फ्रॉड करण्यासाठी इतर जे आहे पुढच्या लेअरला विकत आहेत अशी माहिती आपल्याला मिळाली होती सायबर क्राईमच्या टीमला। त्या आधारावर त्यांनी हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका घरात जे आहे छापा टाकला। रितसर कारवाई केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यात चिटिंग आणि इतर सेक्शन्सच्या खाली। आणि याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे जे याच्यातले आरोपी आहेत हे आरोपी यांनी वेगवेगळ्या नागरिकांकडून विशेषतः ग्रामीण भागातील आणि काही शहरी भागातील सुद्धा यांचे अकाउंट्स हे पैसे देऊन विकत घेतलेले आहेत। त्यांचे सिम कार्ड्स आणि डेबिट कार्डसुद्धा घेतलेले आहेत आणि त्या आरोपींचे जे आहेत त्यांच्या रूममध्ये जे सापडलेले आहेत एकूण जवळपास 207 एटीएम कार्ड सापडलेले आहेत, 45 सिम कार्ड सापडलेले आहेत, 50 एक पासबुक सापडलेले आहेत, त्यासोबतच चेक्स काही सापडले आहेत आणि वेगवेगळे बँकेचे POS मशीन आणि स्वाईप मशीनसुद्धा सापडलेले आहेत। याचा जो आहे तपास करण्याकरिता सायबर पोलीस स्टेशनकडून 4 टीम्स गठीत करण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत 3 आरोपींना घेतलेले आहेत। आणखी आरोपींचं नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्यांनासुद्धा ताब्यात घेण्याची किंवा अरेस्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे। नाही, याच्यामध्ये हे जे आहेत तिथे राहत होते, वेगळं काम करण्याच्या नावाखाली राहत होते, हे ॲक्च्युली नागपूर शहराबाहेरील काही लोक आहेत त्याच्यात, ग्रामीण भागातले किंवा भंडारा आणि तालुक्यातले। हे तिथे खोली भाड्याने घेऊन राहत होते आणि वेगळं काम करतात, डेली वेजेस काम करतात असं तिथे संबंधित जे आहे ज्यांनी घरमालक आहेत त्यांना सांगितलं होतं। पण ॲक्च्युली हे अशा प्रकारचे जे आहेत अकाउंट्स जमा करण्यासाठी बाहेर लोकांना आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडे पैसे देऊन किंवा वेगळं आमिष दाखवून त्यांचे अकाउंट्स त्यांच्या ताब्यात घ्यायचे आणि हे पुढेसुद्धा जे चिटिंग करणारे किंवा फ्रॉड करणारे लोक आहेत त्यांना जे आहेत पास करत होते अशी माहिती मिळालेली आहे। ह्याच्यामध्ये जे आहे पुढचंसुद्धा फॉरवर्ड नेटवर्क जे आहे, फॉरवर्ड लिंकेजेस, ज्यांना हे लोक अशा प्रकारचे अकाउंट्स यांनी याच्या आधीसुद्धा काही विकले आहेत आणि ह्या अकाउंट्सचासुद्धा काय वापर झालेला आहे त्याचा सविस्तर तपास आता सायबर पोलीस स्टेशनकडून करण्यात येईल। याच्यामध्ये प्राथमिक माहिती अशी मिळाली की हे काही छोट्या मोठ्या अमाऊंटवर म्हणजे 5,000, 10,000 किंवा त्यांच्याशी वेगळ्या प्रकारे प्रत्येकाशी इंडिव्हिज्युअल बोलणी करत होते आणि त्या अनुषंगाने ते जे आमिष दाखवलेलं आहे किंवा ज्याला जशी गरज आहे त्याप्रमाणे त्याच्याकडून अकाउंट ते विकत घ्यायचे। याच्यामध्ये वेगवेगळ्या कुठल्या कारणासाठी वापरण्यात आलेले आहेत आणि भविष्यात पण पुढे वापरणार होते याची माहिती घेण्याचं काम सुरू आहे। याच्यामध्ये सायबर फ्रॉडसाठी मुख्यतः हे अकाउंट्स वापरले गेल्याचे लक्षात आलेलं आहे। आणखी कुठल्याही चिटिंग किंवा पर्सनल कोणत्या तरी यूजसाठी वापरले असतील तर त्यासाठी जो आहे तपास करण्यात येत आहे। म्हणजे काही लोकांचे नाव आमच्याकडे निष्पन्न झालेले आहेत, वेगवेगळ्या राज्यात यांनी विकलेले आहेत किंवा त्यांचे हँडओव्हर केलेले आहेत।
आणि त्यांच्यासोबत त्यांचं काही ट्रान्झॅक्शन झालेलं, तर तो सगळं जो आहे ट्रायल, मनी ट्रायल आणि तपासाचा ट्रायल आमचं बॅकवर्ड लिंक आणि फॉरवर्ड लिंक दोन्ही बाजूनी तपास करत आहोत. निश्चितच या अशा प्रकारचे अकाउंट्स घेणारे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्याचे जे वेगवेगळे चॅनल्स असतात, डार्क वेब असेल किंवा कुठल्याही प्रकारचे आहेत, टेलिग्राम चॅनल आहे, असे अनेक साईट्समधून हे संपर्क साधतात आणि असे लोकांना आमिष दाखवून त्यांचे अकाउंट्स घेतात. तर नागरिकांना हेच आव्हान आहे, वेगवेगळ्या नागरिकांना असेल कुठल्याही प्रकारचे असे अकाउंट्स कोणीही वेगळ्या दुसऱ्या व्यक्तीला वापरण्यात देऊ नये, कारण याच्यामध्ये त्यांच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते. अटक झालेल्यापैकी 4 जण पुरुष आहेत, 1 महिला आहे. त्यांना आता 1 महिला आणि 2 पुरुष ताब्यात घेण्यात आलेले. ते सध्या न्यायालयीन प्रकरण सुरू आहे त्याचं. आणखी सविस्तर माहिती थोड्या वेळाने देण्यात येईल. याच्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनला जी गोपनीय माहिती मिळालेली आहे आणि काही टेक्निकल माहिती मिळाली, त्याच्या आधारे ही कारवाई करण्यात येईल.